जय जिजाऊ जय शिवराय. मी या चित्रपटाचा लेखक आणि निर्माता आहे. खरं पाहता हा चित्रपट 26 एप्रिल 2024ला खूप मोठ्या प्रमाणात आम्ही प्रदर्शित करणार होतो. राज्यभर त्याची खूप प्रमोशन जाहिराती केल्या. राज्यातील तमाम जनतेने आम्हाला त्या चित्रपटातून म्हणजे स्वागत केलं. आमच्या टीमचं स्वागत केलं. रस्त्याने आम्हाला हजारोंच्या संख्येने स्वागत केलं. जरांगे पाटलांवरती ज्या लोकांचं प्रेम होतं त्या लोकांनी पण आम्हाला एक आदर आम्हाला प्रेम माया सगळं प्रमोशन दरम्यान दिलं आणि करोडोच्या संख्येने आम्ही हा चित्रपट बघणार असं आश्वासन पण दिलं. परंतु हे सगळं होत असताना चित्रपट एक 4-5 दिवसावर प्रदर्शनाची तारीख आली असताना आम्हाला असं समजलं की हा चित्रपट आचारसंहितेच्या नियमामुळं हा प्रदर्शित करता येणार नाही. आम्ही सेन्सॉर बोर्डाकडं विचारणा केली तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला हा चित्रपट सध्या आचारसंहिता आहे तोपर्यंत थांबवावं लागेल आणि त्यांच्या आदेशामुळे आम्ही हा चित्रपट थांबवतो आहे. परंतु खऱ्या अर्थाने ह्या चित्रपटातून कुणावर कसलेही काही परिणाम होतील असं काही नव्हतं, कारण त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आम्ही हा चित्रपट केला होता. परंतु काय वाटलं कुणाला माहीत नाही. परंतु आज हा एक म्हणजे जरी आम्ही बाकी सगळ्या गोष्टीचं स्वागत करत असलो तरी वैयक्तिक आज आमच्या संघर्षावरती पण आज अन्याय झालेला आहे. कारण आणि संघर्ष योद्ध्यावर पण आमच्या अन्याय झालेला आहे. कारण हा चित्रपट येणं खूप गरजेचं होतं. त्यातून कुणालाही काही परिणाम झाला नसता. जे झालं ते चांगलंच झालं असतं. परंतु का झालं माहीत नाही. परंतु आज या ठिकाणी आम्ही प्रेसच्या माध्यमातून हेच सांगतो की सगळ्या समाज बांधवांची माफी पण मागतो की हा चित्रपट 26 एप्रिलला येणार नाही आपल्या भेटीला. कारण करोडोंच्या संख्येने लोक पाहणार होती. तो चित्रपट येणार नाही. हा चित्रपट नवीन तारीख 21 जून 2024ला हा चित्रपट आपण मोठ्या प्रमाणात घेऊन येतो आहे आणि नक्कीच माझा सगळा समाज हा चित्रपट पाहणार आहे आणि राज्यातील सगळा बाकीचा बहुजन समाज पण हा या चित्रपटाचं स्वागत करणार आहे. आणि आजपासून आम्ही 2 महिने प्रमोशनच करणार आहोत आणि घराघरात जाऊन आम्ही या चित्रपटाचं प्रमोशन करणार आहोत आणि त्या पद्धतीने लोक पण आम्हाला सपोर्ट करणार आहेत. आणि एक आणखी निर्माता म्हणून सांगतो की या चित्रपटाच्या म्हणजे काही गोष्टी जरी कोणाला वाटत असेल, त्याचा निषेध असेल किंवा काही आरोप प्रत्यारोप असेल, असं काही कुणी करू नका. मी निर्माता म्हणून माझी विनंती आहे की असं काही करायची आवश्यकता लागणार नाही. कारण हे सगळं केल्याने सगळं होणार नाही. आपला चित्रपट निश्चितच चांगल्या पद्धतीने चालणार आहे. त्यामुळे माझी विनंती आहे राज्यातील तमाम जनतेला की 21 जून 2024ला हा चित्रपट आपल्या भेटीला येईल. धन्यवाद. नमस्कार, मी शिवाय दोलताडे डिरेक्टर. येत्या 26 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात संघर्ष मनोज जरांगे पाटील हा सिनेमा रिलीज होणार होता. पण सेन्सॉरने काही कारण दिल्यामुळं हा चित्रपट 21 जून 2024ला संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रिलीज होत आहे. आता सेन्सॉरने हा चित्रपट का अडवला, त्याच्या पाठीमागे काय हेतू, दुसरा कोणता हेतू आहे का, ह्या गोष्टी आम्हाला आणखी समजलेल्या नाहीत. त्या ज्यावेळेस समजतील त्याही आम्ही समाजासमोर आणू आणि हा सिनेमा 21 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठ्या ताकदीने आम्ही रिलीज करत आहोत. तर सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. हा सिनेमा जो आहे त्याचे डेली 2,500 ते 3,000 शो असतील. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर याचे शो असतील. जम्मू काश्मीरमध्ये चित्रपटासाठी मागणी आहे. सर्वांना जय शिवराय. मी अभिनेता रोहन पाटील. येत्या 26 एप्रिल 2024ला राज्यभर प्रदर्शित होत असलेला सिनेमा संघर्ष मनोज जरांगे पाटील, ज्या सिनेमाची आतुरतेने संपूर्ण राज्य वाट पाहत होतं आणि अगदी वराडची वराड जसं आपण म्हणतो तसं थिएटरमध्ये जाणार होते आणि हा चित्रपट बघणार होती. कारण हा चित्रपट एका सर्वसामान्य व्यक्तीवरती आणि एका समाजासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणाऱ्या व्यक्तीवरती हा सिनेमा होता आणि हा सिनेमा खूप चांगल्या पद्धतीने चालणार ह्या गोष्टीचा इफेक्ट असेल किंवा हा सिनेमा राज्यात चाललेल्या इलेक्शनवरती असेल किंवा मला माहीत नाही ज्या गोष्टीवरती असेल त्या गोष्टीचा मी प्रथमतः इलेक्शन बोर्ड असेल, आचारसंहिता असेल आणि सेन्सॉर बोर्ड यांचा आदर करतो. पण आम्हाला हा सिनेमा प्रदर्शनापासून थांबवण्याचे आदेश दिलेत. का दिले माहीत नाही. हा सिनेमा का थांबवावा वाटला, का खरंच थांबवला हे मला माहीत नाही. पण मी राज्यातल्या जनतेला एवढंच सांगतो की आपल्यावरती संकट आलेलं आहे आणि हे जे संकट आहे हे चित्रपटावरती आहे, हे आमच्यावरती आहे, हे माननीय जरांगे पाटलांवरती आहे आणि हा अन्याय हा समाजावरती देखील झालेला आहे, आमच्यावरतीही झालेला आहे. त्याच्यामुळं मी अन्यायाचं स्वागत करून येणाऱ्या 21 जून 2024 रोजी हा सिनेमा राज्यभर पुन्हा ताकदीने आपण रिलीज करतो आहे. पण जे झालं ते चुकीचं झालं. हे चित्रपटाच्या बाबतीत घडायला नको होतं. कारण संघर्ष हा जरांगे पाटलांच्या आयुष्यालाही आला, त्यांच्या आयुष्यावर बनलेल्या सिनेमालासुद्धा आला. म्हणजे जे नको व्हायला होतं ते सुद्धा झालं. पण मी संघर्षाचं सुद्धा स्वागत करतो आणि समाजाला सांगतो की आपण निषेध करू नका, आपण चुकीच्या पद्धतीने वागू नका, आपण आलेल्या संकटावर मात करून येणाऱ्या 21 जूनला हा सिनेमा राज्यभर ताकदीने प्रदर्शित करू. आणि मी आशा करतो की आता हा सिनेमा समाज चित्रपटसृष्टीतलं रेकॉर्ड तोडल्याशिवाय राहणार नाही. आता मराठा समाज या सिनेमाला बघणार होता, पण येणाऱ्या 21 जूनला राज्यातला सगळा समाज या सिनेमाला बघेल अशी आशा करतो. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील
हे सामान्य व्यक्ती आहेत. ज्यांनी हा चित्रपट काढला तेही सामान्यच आहेत. पण मराठी सृष्टीने काही काम महाराष्ट्रातल्या लोकांनी करायचं का नाही हा प्रश्न आज मराठा समाजापुढं झालेला आहे आणि महाराष्ट्रातल्या कलाकारांपुढं झालेला आहे. सेन्सर बोर्डाने दोनदाही मिटिंगा घेऊन लेखी यांना कुठलंही कारण दिलेलं नाही. म्हणजे हे राजकीय काहीतरी षडयंत्र आहे किंवा सेन्सर बोर्डाने असं प्लॅनिंगच केला असेल का महाराष्ट्रातले कलाकार मोठे व्हायला नको किंवा महाराष्ट्रातून ज्यांनी या चित्रपटासाठी 2 पैसे खर्च केले. राजकीय दबाव वाटतो तुम्हाला? 100% याच्यामध्ये राजकीय दबाव असावा किंवा महाराष्ट्रातल्या कलाकारांना पुढं जाऊ द्यायचं नसेल हा अंदाज वर्तवला जातो. पण 8 ते 10 दिवसामध्ये सेन्सर बोर्डाने जर यांना परमिशन दिली नाही तर आम्ही समाजाच्या सर्व घटक एकत्र येऊन आणि करोडोच्या संख्येने सेन्सर बोर्डावर आम्ही मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही. कारण यांनी करोडो रुपये खर्च केले. 3000 थिएटरला यांनी माहिती दिली आणि पूर्ण दौरा केला होता. त्या दौऱ्याचा आणि समाजाचा यांनी कुठेही ठाणपत्ता लागला नाही असं काम यांनी मोडीत काढलेलं आहे. आम्ही सगळ्यांचे मिळून यांच्यावर अतिशय निषेध म्हटल्यापेक्षा मोठा मोर्चाच काढणार आहोत. पण हे 8 ते 10 दिवस आम्ही यांची वाट बघणार आहोत.